आपल्या आजूबाजूला ना काही शक्ती आहेत, ज्या दिसत नाहीत, पण सगळं काही त्याच चालवतात. म्हणजे बघा, झाडाचं पान खाली पडतं किंवा मोठमोठे ग्रह सूर्याभोवती फिरतात. हे सगळं एका अदृश्य नियमांनी बांधलेलं आहे. चला, आज आपण याच अदृश्य शक्तींच्या मागे दडलेलं विज्ञान सोपं करून समजून घेऊया. आता बघा, एकीकडे आहे शेकडो टन वजनाचं विमान जे आरामात हवेत तरंगतंय, आणि दुसरीकडे आपण तेलकट फरशीवर पाय ठेवतो आणि धडाक्कन पडतो. काय संबंध आहे या दोन गोष्टींमध्ये? काहीच नाही असं वाटतं ना? पण गंमत अशी आहे की या दोन्ही घटनांच्या मागे निसर्गाचे तेच अदृश्य नियम काम करत आहेत. आज आपण हेच नियम उलगडून बघणार आहोत. बरं, मग सुरुवात कुठून करायची? तर आपण सगळ्यात ओळखीच्या बलापासून सुरुवात करूया. ते म्हणजे स्नायुबल. म्हणजे बघा, आपण एखादी वस्तू ढकलतो, ओढतो, फुटबॉलला किक मारतो, हे सगळं स्नायुबलामुळेच होतं. पण जरा थांबा, जेव्हा आपण बल लावतो तेव्हा नेमकं काय होतं? एक गोष्ट लक्षात घ्या, बल म्हणजे काही खिशात ठेवण्यासारखी वस्तू नाहीये. उलट तो एक व्यवहार आहे, एक डील आहे. म्हणजे कसं, बाजारात आपल्याला काही हवं असेल तर आपण पैसे देतो, बरोबर? तसंच या भौतिक जगात जर एखाद्या वस्तूला गती द्यायची असेल तर आपल्याला ऊर्जा खर्च करावी लागते. ऊर्जा द्या आणि गती घ्या, सोपा हिशोब आहे. हे असं काम करतं. समजा आपल्याला एक मोठं कपाट ढकलायचंय. आपल्या शरीरात ऊर्जा आहे. आपण जोर लावतो, म्हणजे काय, तर आपण आपल्यातली ऊर्जा त्या कपाटात ट्रान्सफर करतो. कपाट ती ऊर्जा स्वीकारतं आणि व्हायला लागतं हालायला. यालाच म्हणतात ऊर्जेचं संक्रमण किंवा ट्रान्सफर ऑफ एनर्जी. लक्षात घ्या, आपण ऊर्जा खर्च केल्याशिवाय निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणतीच वस्तू स्वतःहून हलणार नाही. पण हा जो व्यवहार आहे ना, तो फक्त वस्तूंना हलवण्यापुरता मर्यादित नाही. याहूनही खूप काही घडतं. लोहाराचा विचार करा. तो तापलेल्या लालभडक लोखंडावर घणाचे घाव घालतो. तेव्हा काय होतं? ती प्रचंड ऊर्जा फक्त लोखंडाला हलवत नाही, तर ती थेट त्याच्या अणूंपर्यंत पोहोचते. अणूंची जागा बदलते, त्यांची रचना बदलते आणि त्या लोखंडाला एक पूर्णपणे नवीन आकार मिळतो. म्हणजे बल फक्त गती देत नाही, तर ते जगाला आकारसुद्धा देतं. आतापर्यंत आपण ज्या बलांबद्दल बोललो त्यात दोन वस्तूंचा थेट स्पर्श होत होता. हे समजायला सोपं आहे. पण काही बलं अशी आहेत जी लांबूनच काम करतात, कोणत्याही स्पर्शाशिवाय. हे तर एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटतं, नाही का? चला तर मग ह्या जादूच्या दुनियेत शिरूया. एक साधा प्रयोग करून बघा. एका पाण्याच्या बादलीत थोड्या उंचीवरून एक दगड टाका. टुप असा आवाज येईल. आता तोच दगड जरा जास्त उंचीवरून टाका. आवाज मोठा येईल, धपक असा. आता दगड तोच आहे, मग जास्त उंचीवरून टाकल्यावर त्यात एवढी ताकद आली कुठून? याचं कारण असं आहे की गुरुत्वाकर्षण फक्त वस्तूला खाली ओढत नाही, ते एका गाडीच्या ॲक्सेलरेटरसारखं काम करतं. दगड जेवढा जास्त वेळ खाली पडत राहतो, तेवढी पृथ्वी त्यात अधिक गती, अधिक ऊर्जा भरत जाते. आणि याचमुळे ना आपला एक खूप मोठा गैरसमज दूर होतो. तो म्हणजे वस्तुमान आणि वजन यामधला फरक. आपण सहज म्हणतो, ह्या पोत्याचं वजन 50 किलो आहे. पण हे चुकीचं आहे. वजन म्हणजे त्या पोत्याच्या आत असलेलं काहीतरी नाहीये. वजन म्हणजे पृथ्वी त्या पोत्याला किती जोरात खाली ओढतीये त्याचं माप. वस्तुमान म्हणजे पोत्यात किती सामान आहे ते सगळीकडे सारखंच राहील, पण वजन जागेनुसार बदलेल. म्हणूनच जे पोतं इथे आपल्याला जड वाटतं तेच चंद्रावर अगदी पिसासारखं हलकं लागेल, कारण तिथं गुरुत्वाकर्षण कमी आहे. अच्छा, पण एक प्रश्न येतो. जर सूर्य सगळ्या ग्रहांना आपल्याकडे खेचतोय, तर ते सरळ जाऊन सूर्यावर आदळत का नाहीत? याचं उत्तर एका अप्रतिम समतोलात दडलंय. विचार करा, एका दोरीला दगड बांधून आपण गरगर फिरवतो. दगडाला सरळ रेषेत दूर उडून जायचं असतं, पण दोरी त्याला आत खेचत असते. सूर्य आणि ग्रह यांच्यातही अगदी हेच घडतं. ग्रह सरळ पुढे जाऊ पाहतात, पण सूर्याचं गुरुत्वाकर्षण त्यांना आत खेचतं. ही एक परफेक्ट रस्सी खेच आहे. आणि याच रस्सी खेचीमुळे ग्रह आपल्या कक्षेत फिरत राहतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की बलं वस्तूंना गती देतात, हलवतात. मग एक साधा प्रश्न. एकदा किक मारलेला फुटबॉल कायमचा धावत का राहत नाही? किंवा घरंगळत जाणारी गोटी थोड्या वेळाने का थांबते? कुठेतरी काहीतरी आहे जे या गतीला विरोध करतंय. आणि इथेच एंट्री होते एका नव्या अदृश्य शक्तीची. आणि ती म्हणजे घर्षण. आपण जेव्हा कॅरमबोर्डकडे पाहतो तेव्हा तो एकदम गुळगुळीत, सपाट दिसतो, बरोबर? पण हे फक्त आपल्या डोळ्यानं दिसणारं सत्य आहे.
जर आपण त्याच कॅरम बोर्डला एका शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं ना, तर आपल्याला दिसेल एक खडबडीत प्रदेश, लहान लहान डोंगर आणि दऱ्यांनी भरलेला. हो, खरंच. आणि जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर घासल्या जातात, तेव्हा एका वस्तूवरचे हे सूक्ष्म डोंगर दुसऱ्या वस्तूच्या दऱ्यांमध्ये अडकतात, एकमेकांना घासतात. आणि हीच अडवणूक म्हणजे घर्षण, जे वस्तूचा वेग कमी करतं. आपल्याला नेहमी वाटतं की घर्षण म्हणजे एक विलन आहे, जो आपला वेग कमी करतो. पण खरं तर हाच विलन आपला हिरो सुद्धा आहे. विचार करा, जर घर्षण नसतं तर आपण चालूच शकलो नसतो. आपले पाय जागेवरच घसरत राहिले असते. गाडीचे टायर रस्त्याला पकडूच शकले नसते. तेलकट फरशीवर काय होतं आठवं? घर्षण कमी होतं आणि आपण घसरतो. म्हणजे घर्षण हा अडथळा आहेच, पण त्याहीपेक्षा मोठा आधार आहे. तर घर्षण वेग थांबवतं, हे तर आपण पाहिलं. पण काय घर्षणातून काहीतरी नवीन, काहीतरी आश्चर्यकारक निर्माण होऊ शकतं? म्हणजे अक्षरशः जादूसारखं काहीतरी? लहानपणी केलेला एक प्रयोग आठवतोय. आपण प्लास्टिकचा कंगवा किंवा पट्टी केसांवर घासायचो आणि मग कागदाच्या छोट्या तुकड्यांजवळ न्यायचो. आणि काय व्हायचं? ते कागदाचे तुकडे उडी मारून पट्टीला चिकटायचे. हीच ती घर्षणातून निर्माण होणारी जादू आहे. याला म्हणतात स्थितिक विद्युत बल. पण ही जादू घडते कसे, तर यामागे चक्क एक प्रकारची चोरी आहे. अणुपातळीवरची चोरी. जेव्हा आपण कंगवा केसांवर घासतो, तेव्हा तो कंगवा केसांमधले काही इलेक्ट्रॉन अक्षरशः पळवून नेतो. हो, आपण घर्षणाचा वापर करून इलेक्ट्रॉनची चोरी करतो. या चोरीमुळे काय होतं? कंगव्यावर अतिरिक्त इलेक्ट्रॉन जमा होतात, ज्यामुळे तो नेगेटिव्हली चार्ज्ड म्हणजे अस्थिर होतो. आता निसर्गाला असमतोल आवडत नाही, त्याला सगळं बॅलन्समध्ये हवं असतं. त्यामुळे हा अस्थिर कंगवा कागदाचा सामान्य न्यूट्रल तुकड्यांना स्वतःकडे खेचून तो बॅलन्स साधायचा प्रयत्न करतो. याला स्थितिक किंवा स्टॅटिक म्हणतात, कारण हा चार्ज आणि हे आकर्षण तात्पुरतं असतं, थोड्या वेळाने ते नाहीसं होतं. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की ही वेगवेगळी बलं एकटी काम करत नाहीत. ती सगळी मिळून एका तालात काम करतात, जणू काही एखादं संगीतच. सायकल चालवण्याचं उदाहरण घ्या. आपण पायांनी स्नायुबल लावून पेडल मारतो. गुरुत्वाकर्षण आपल्याला आणि सायकलला जमिनीवर घट्ट धरून ठेवतं. घर्षणामुळे टायर रस्त्याला पकडतात आणि ब्रेकही काम करतात. बघा, एका साध्या क्रियेत कितीतरी अदृश्य बलं एकत्र काम करत आहेत. आणि हेच तर निसर्गाचं आणि विज्ञानाचं सौंदर्य आहे. आपण झोपेत असो किंवा जागे, ही बलं कधीच सुट्टी घेत नाहीत. ती प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला अगदी अचूकपणे आपलं काम करत असतात. आता पुढच्या वेळी जेव्हा हातातून काहीतरी खाली पडेल, तेव्हा लक्षात येईल की ही एक साधी घटना नाही, तर त्यामागे गुरुत्वाकर्षणाचा एक अखंड नियम काम करतोय. तर मग आपण पुन्हा आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया. गुरुत्वाकर्षण खाली ओढतं, हवेचं घर्षण मागे खेचतं, हे सगळं खरं असेल तर मग 200 टन वजनाचं विमान ह्या दोन्ही बलांना हरवून आकाशात कसं काय उडतं? कोणती शक्ती आहे जी गुरुत्वाकर्षणावर मात करते? या खाली ओढणाऱ्या आणि मागे खेचणाऱ्या शक्तींपेक्षाही कोणती मोठी शक्ती तिथे काम करत असेल? जरा विचार करा.